यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर 4 महिन्यांच्या हिरा मचेशा भोसले या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लसीकरणानंतरच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप वडील मचेशा भोसले आणि आई मजेशा भोसले यांनी केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। काल मंगळवारी सकाळी आरोग्य विभागाच्या वतीनं अजंती येथील अंगणवाडीत लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी 4 महिन्यांच्या हिरा या बालिकेला नियमित लसीकरण करण्यात आले। दिवसभर तिची प्रकृती सामान्य होती। रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आईनं तिला दूध पाजून झोपवले। मात्र बुधवारी पहाटे 4च्या सुमारास वडिलांनी तिची हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्यानं पाहणी केली असता ती मृत अवस्थेत आढळली। घटनेनंतर कुटुंबियांनी लसीकरणातील निष्काळजीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे। या घटनेमुळे पारधी बेड्यावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्येही संताप व्यक्त होत आहे। लसीकरण मध्ये गेलो होतो, 4 इंजेक्शन टाकले त्याले, घरी आणलं, घरी खेळत होती, चांगलीच होती, त्याला बिमार नाही ती, काहीच नाही होती, ते चांगले खेळत चांगलीच होती। रात्री बी उठली, दूध पाजलं त्याले, खेळूच होते ते। 4 वाजता माहित पडलं आम्हाला, 4 वाजता आम्ही उठलो होतो, आम्हाला ठाऊक झालं तर पोरगीला काहीच जाण नाही। शासनाने अजूनही आमचं लक्ष का दूर आहे बा, कारण आम्ही 10 वाजतापासून इथून बसून आहे। पोलीस स्टेशनला माहिती दिलं, डॉक्टरला माहिती दिलं, तहसीलदाराला माहित नाही का? शासनाच्या हलगीच्यामुळे किती बळी घ्यायची। जी मागणी एक आहे की शासनाने तहसीलदारांनी यावं आणि त्या चिमुकल्याचा पीएम करावी। दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा चव्हाण यांनी लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावलाय। एकूण 5 बालकांना सेम लसीकरण आम्ही काल केलेलं आहे। इतर 4 बालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास यामध्ये झालेला नाही आहे, सगळे सुदृढ आहेत आणि लसीकरणामुळे निश्चितच या बाळाचा मृत्यू झालेला दिसत नाही आहे।